नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. बऱ्याच वेळा स्पर्धा परीक्षांचं नाव घेतल्यानंतर त्या असणाऱ्या परीक्षांबद्दल पॉझिटिव्ह बोलणारे आणि निगेटिव्ह बोलणारे असे दोन्ही वर्ग प्रेझेंट असतात. पण आपण आत्ताच्या सिनॅरिओमध्ये 2026ला जर आपण हा विचार केला की मार्केटमध्ये किंवा आपण ज्या सेक्टरमध्ये ज्या फील्डमध्ये आपलं असणारं ग्रॅज्युएशन निवडलेलं आहे त्या फील्डमध्ये आपल्याला उपलब्ध असणारे जे ऑप्शन्स आहेत, रोजगारासाठी असेल, जॉबसाठी असेल किंवा एंटरप्रेन्योरशिपच्या अनुषंगाने आपल्याला त्या ठिकाणी बिझनेस टाकायचा असेल, तर तसे असणारे अपॉर्च्युनिटीज, तशा असणारे पॉसिबिलिटीज अवेलेबल आहेत का, याबद्दल जेव्हा आपण क्वेश्चन करायला जातो तेव्हा आपल्याला एकतर अँटी नॅशनलच्या भूमिकेमधून त्या ठिकाणी पाहिलं जातं किंवा आपण एक देशाबद्दलची असणारी निगेटिव्हिटी त्या ठिकाणी दाखवतोय अशा पद्धतीचं पाहिलं जातं. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करणं अपेक्षित आहे, तर सरळ सरळ आपल्याला लोक काय बोलतायत, कोणते विचार सांगतायत त्या गोष्टींना साईडला ठेवायचं. आपल्या असणाऱ्या ऑप्शन्स पैकी एक ऑप्शन आपल्याकडे आहे, तो म्हणजे स्पर्धा परीक्षांचा. मग त्यासाठी आपल्याला युपीएससी आणि एमपीएससीच्या असणाऱ्या माध्यमातून जिथं प्रत्येक व्यक्तीला एका रात्रीच्या रिझल्ट नंतर आयुष्य बदलण्याची असणारी संधी मिळते, तर त्या परीक्षांना आपण नक्कीच बघितलं पाहिजे. नक्कीच याच्यामध्ये पर्सेंटेज जे आहे का मुलांचं पासिंग होण्याचं ते खूप कमी आहे. म्हणजे 10 लाख लोक, 5 लाख लोक, 6 लाख लोक तयारी करत असतात, 4 लाख लोक परीक्षा देत असतात, त्यातले फक्त 0.01% विद्यार्थी पास होतात, बरोबर आहे. पण त्यातून जे राहिलेले असणारे, जे नापास होणारे जे 99% मुलं आहेत का, त्यांच्यामधले असणाऱ्या ज्या लूप होल्स असतील, त्यांच्यामध्ये असणाऱ्या ज्या चुका असतील, तर ते कमी करून राहिलेले असणारे 0.01% लोक पास होत असतील, असाही संदर्भ त्याच्यामध्ये आहे. मग निगेटिव्हिटी आणि पॉझिटिव्हिटीच्या बाबतीमध्ये विचार करण्याऐवजी आपण जेव्हा स्पर्धा परीक्षा निवडतो, कारण बीए केल्यानंतर, बीकॉम केल्यानंतर, बीएससी केल्यानंतर लगेच खूप मोठ्या पद्धतीच्या असणाऱ्या आपल्याकडे ऑप्शन्स आहेत, ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत, असं तरी सध्या तरी शक्य नाही. जर तुम्ही शहरी भागात असाल तर रोजगाराच्या असणाऱ्या संधी बऱ्यापैकी इतर क्षेत्रामध्ये उपलब्ध आहेतच, पण त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला तुमच्या असणाऱ्या क्षमतेपेक्षा, तुमच्या क्वालिटीपेक्षा कमी असणाऱ्या भूमिकेवरती काम करावं लागतं. ग्रामीण भागामध्ये असाल तर ते अजूनही थोडीशी असणार बिकट परिस्थिती त्या ठिकाणी येते. त्यामुळं काय हरकत नाहीये, ग्रॅज्युएशनच्या पिरियडमध्ये 12वी झाल्यानंतर आपण हा विचार करणं की युपीएससी एमपीएससीचा असणारा अभ्यास काय असतो. आणि जर तुम्हाला ग्रॅज्युएशनच्या कालखंडामध्ये या परीक्षांबद्दलची असणारी मूळ माहिती कळाली, तुमचा अभ्यास योग्य पद्धतीने या 3-4 वर्षामध्ये झाला, आणि जर तुम्ही या ठिकाणी वयाच्या 21-22व्या वर्षी एक्झाम दिल्यानंतर क्रॅक होण्याची असणारी पॉसिबिलिटीज तुम्ही चेक केली, तर त्यापेक्षा असणारा गोल्डन ऑपॉर्च्युनिटीचा पार्ट दुसरा कोणताच नसेल. त्यासाठी या सगळ्या असणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांसाठी, ज्यांना बाहेर ऑप्शन्स खूप कमी आहेत, प्लस ऑप्शनच नाहीयेत कोणत्याही सेक्टरमध्ये गेल्यानंतर, असंख्य विद्यार्थी इंजिनिअरिंग करून त्या ठिकाणी बाहेर आहेत, असंख्य विद्यार्थी मेडिकल केल्यानंतर सुद्धा आता आपल्याला भरकटताना दिसतात, असंख्य विद्यार्थी वेगवेगळ्या फील्डमधनं काम करताना दिसतात. पण तो असणारा रेस्पेक्टेड असणारी जी पोझिशन आहे का, ते आतापर्यंत आपल्याला त्यांना मिळताना दिसत नाहीये. किंवा आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या अनुषंगाने एआयच्या मुळे बरेच असणारे बेसिक जॉब्स जे आहेत का, त्याची कमतरता, त्याची असणारी तुटवडा त्या ठिकाणी जाणवतोय आपल्याला. मग अशा कंडिशन्समध्ये स्पर्धा परीक्षा एक खूप बेस्ट ऑप्शन त्या ठिकाणी राहतो. त्यामुळं मार्केटमध्ये, बाजारात काय बोललं जाते या गोष्टींपेक्षा तुम्ही कॅपेबल आहात का, हा मुद्दा या ठिकाणी बघायचा. त्यासाठीच चंद्रकांत दळवी सरांचा असणारा पॉडकास्ट आपण घेतलेला आहे, तर तो तुम्ही आवर्जून बघा, जेणेकरून तुम्हाला समजेल की या असणाऱ्या परीक्षांमध्ये आपण कशा पद्धतीनं बघणं गरजेचं आहे पहिल्यांदा परीक्षेला, आणि त्यातून आपण कशा पद्धतीनं सिलेक्ट होऊ शकतो. मग सिम्पली सुरुवातीलाच मी या ठिकाणी हा मुद्दा का सांगतो, कारण या फील्डबद्दल, या सेक्टरबद्दल खूप निगेटिव्हिटी पोहोचवली जाते की मुलं 4-4, 5-5 वर्ष त्या ठिकाणी तयारी करतात, त्यांच्या असणाऱ्या तरुणपणातले असणारे वय वाया जातात. पण तुम्ही त्या तरुण मुलांना तरुण वयामध्ये त्या मुला मुलींसाठी बाहेर ऑप्शन उपलब्ध करून दिलेत का, हाही मोठा प्रश्न आहे ना. तर नसेल तर या असणाऱ्या फील्डमधनं खूप चांगल्या पद्धतीमध्ये स्वतःला सिक्युअर करण्यासाठी, कारण जॉब सिक्युरिटी खूप महत्वाचा मुद्दा आहे, अशा कंडिशनमध्ये जर मुलं जात असतील तर त्यांना का आपण बाहेर काढायचं ना. त्यासाठी जे सुरुवात करण्यासाठी इच्छुक आहेत, प्रत्येक फील्डमधलं असणारे व्यक्ती असेल, नोकरदार असतील किंवा गृहिणी असतील किंवा आत्ता 12वी झालेले विद्यार्थी असतील, ग्रॅज्युएशन करणारे विद्यार्थी असतील, ग्रॅज्युएशन नंतर जे जॉबसाठी
फिरतायत विद्यार्थी, आपलं असणारं स्ट्रगल त्या ठिकाणी कॅरी करतायत, त्या सगळ्यांसाठी हातचं असणारं सेशन या ठिकाणी हे खूप महत्वाचं आहे, जिथं आपल्याला या युपीएससी आणि एमपीएससीच्या असणाऱ्या अभ्यासाची सुरुवात कशी करायची याची असणारी एक बेसिक भूमिका आपण या ठिकाणी घेणार आहोत, ज्याच्या सुरुवातीच्या फेजमध्ये आपल्याला काय काय करणं अपेक्षित आहे या सगळ्या गोष्टी इथं असणार आहेत. मग काय असावी आपल्या अभ्यासाची सुरुवात? या परीक्षांच्या बाबतीमध्ये काय काय गोष्टी आपण त्या ठिकाणी लक्ष देणं आवश्यक असणार आहे, कारण का जेव्हा 1926च्या कालखंडामध्ये आपल्या भारतामध्ये ली कमिशनच्या असणाऱ्या रेकमेंडेशन नुसार युपीएससीची स्थापना करण्यात आली, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, आणि 1935च्या असणाऱ्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट नुसार आपल्या भारतामध्ये त्या राज्यातल्या असणाऱ्या पब्लिक सर्व्हिस कमिशनची असणारी स्थापना करताना दिसतात. पण महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये आपण एमपीएससी म्हणून या ठिकाणी मग युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन जो सेंटर लेवलच्या असणाऱ्या परीक्षांना कंडक्ट करतो, जिथे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलला आपल्याला या ठिकाणी जायचं आहे. मग त्याच्या अंतर्गत पाहिलं तर आपण या ठिकाणी ऑल इंडिया सर्व्हिसेस सोबत पाहिलं या ठिकाणी क्लास ए, क्लास बी यांच्या असणाऱ्या एक्झाम या ठिकाणी आपल्याला युपीएससी कंडक्ट करताना बघतो आपण. आणि एमपीएससी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनचा उल्लेख केला तर हा काय करतो, हा स्टेट सर्व्हिसेसच्या बद्दल आपण या ठिकाणी विचार करतो, आणि या असणाऱ्या सर्व्हिसेसचा उल्लेख केला तर याच्यामध्ये सुद्धा क्लास ए, क्लास बी जनरली आपण या ठिकाणी ओळखायचं असेल तर डीवायएसपी असेल, डेप्युटी कलेक्टर असेल, तहसीलदार असेल, अशी असणारी पदांचा उल्लेख या ठिकाणी आपण बघतो, ज्यासाठी आपल्याला तयारी करायची. म्हणजे काय, आपल्याला IAS, IPS, IFOS, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, इंडियन पोलीस सर्व्हिसेस, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस, अशा असणाऱ्या मल्टिपल पोस्टसाठी आपल्याला युपीएससी एक्झाम घेताना दिसते. डीसी, डीवायएसपी असेल, तहसीलदार असेल, नायब तहसीलदार असेल, डेप्युटी सीओ असेल, बीडीओ असतील, अशी असणारी पदं भरणारा असणार एमपीएससी असेल. या दोन्ही परीक्षांना तयार राहायचं असेल आपल्याला तर आपल्याला काही बेसिक गोष्टी करायच्या आहेत. अभ्यास करावा लागतोच, अभ्यासाच्याच माध्यमातून तुम्ही क्वालिफाय करणार आहात. अभ्यासाव्यतिरिक्त काय करायची आवश्यकता नाहीये. आणि जनरली किती वेळ अभ्यास करावा लागतो, डेडिकेशनचा विचार केला तर आपल्याला अभ्यास करावा लागतो. सुरुवातीला त्या ठिकाणी तयारी करताय तर 2 ते 3 तास सफिशियंट आहे, कारण सुरुवातीला सवय झाली पाहिजे ना अभ्यासाची. त्यानंतर हीच असणारी सवय तुमची किती तासांपर्यंत जाते, हळूहळू 5 ते 6 तासांपर्यंत जाते. हेच असणारे 5 ते 6 तास जेव्हा तुम्ही प्री क्वालिफाय करता, मेन्ससाठी 3 ते 3.5 महिन्यांचा कालखंड असतो फक्त. अशा परिस्थितीमध्ये तुमचा हाच अभ्यास या ठिकाणी 10 ते 12 तासापर्यंत कधी निघून जातो हे तुम्हाला पण कळत नाही. त्याच्यामुळे हे तुमच्यावर डिपेंड आहे किती वेळ अभ्यास करायचा. किमान सुरुवातीला 2 ते 3 तासांचा असणारा वेळ आपल्याला द्यायचा आहे. जे विद्यार्थी ग्रॅज्युएशन मध्ये आहेत, 12वी नंतर करतायत, ज्या विद्यार्थ्यांना आता सवय करून घ्यायची आहे या असणाऱ्या परीक्षांची, या सगळ्या गोष्टींचा असणारा संदर्भ आपल्याला या ठिकाणी घेणं अपेक्षित असणार आहे. म्हणजे मुळात काय करायचं आपल्याला की या असणाऱ्या परीक्षांचा उल्लेख करत असताना आपण यासाठी किती डेडिकेटली काम करू शकतो आणि प्रत्यक्षात या असणाऱ्या परीक्षांचा विचार कसा होऊ शकतो आपल्याकडनं, किती वेळ देता येऊ शकतो, याचा एक मूळ मुद्दा पाहिला तर एवढा कमीत कमी वेळ आपल्याला देणं अपेक्षित असणार आहे या असणाऱ्या एक्झामच्या बाबतीमध्ये. मग सुरुवातीपासून काय करणं अपेक्षित आहे यापेक्षाही सगळ्यात महत्वाचा मुद्दा असेल तर या असणाऱ्या अभ्यासाची सुरुवात आपण स्टेप बाय स्टेप बघूयाच, पण या परीक्षांमध्ये सातत्य खूप महत्वाचं आहे. तुम्ही किती कन्सिस्टंट आहात, किती कन्सिस्टन्सी तुम्ही फॉलो करताय याच्यावरच तुमचा असणारा तो सक्सेस आहे का तो डिपेंड असणार आहे. म्हणून तर म्हणतो सातत्य हेच काय यशाचं रहस्य आहे. जेवढी तुम्ही कंटिन्युटी ठेवताय ना त्यालाच जास्त महत्व असणार आहे. भले रोज तुम्ही 1 तास अभ्यास करा, पण तो डेली फॉर्मॅटमध्ये असला पाहिजे. कारण का आपण सायकोलॉजिकली जर बघायचा प्रयत्न केला तर आपण आपल्या असणाऱ्या मनाला, आपण आपल्या असणाऱ्या ध्यानाला जर योग्य पद्धतीने ट्रीट केलं तर त्याची सवय होऊन जाते. मग अभ्यास ही आपल्या सवयीचा भाग झाला पाहिजे यासाठी आपल्याला त्या ठिकाणी कंटिन्युअसली करत राहणं गरजेचं आहे. कारण आवाका खूप मोठा आहे आणि हे एक लक्षात घ्यायचं, या स्पर्धा परीक्षांचा असणारा युपीएससी एमपीएससीचा असणारा अभ्यास हा कम्प्लीट होईल मग मी पेपर देईन असं कधीच होत नाही. कारण याच्यामधले असणारे कंटेंट आहेत ना ते कधीच संपत नाहीत. त्यामुळे तुम्ही आता, म्हणून तर युपीएससी काय क्लेम करतो की जनरलाइज परीक्षा असते, कुणीही एक्झाम देऊ शकतो याचं. त्यामुळे लक्षात घ्यायचं काय, सिम्पली कोणताही विद्यार्थी तयारी करू शकतो. फक्त सिंपल काय लक्षात घ्यायचं, 2 मुद्दे. काय, तुमचं ग्रॅज्युएशन तुम्हाला कंप्लीट पाहिजे, प्लस जर तुम्हाला युपीएससी द्यायचं असेल तर तुमचं कमीत कमी वय पाहिजे 21 वर्ष. आणि जर तुम्हाला एमपीएससी करायचं असेल
तर तुमचं कमीत कमी वय पाहिजे 19 वर्षाचा उल्लेख या ठिकाणी असेल. युपीएससी करत असाल तर युपीएससी साठी तुम्हाला ओपन कॅटेगरी असाल तर तुम्हाला 6 अटेम्प्ट आहेत. ओबीसी कॅटेगरी असाल तर तुम्हाला 9 अटेम्प्ट आहेत. एससी एसटी कॅटेगरी असाल तर तुम्ही एज बार्ड होईपर्यंत तुम्हाला अटेम्प्ट आहेत, म्हणजे 38 एज पर्यंत तुम्हाला लिमिट आहेत. आणि ओपन कॅटेगरीचा उल्लेख केला तर 32 एज पर्यंत तुम्ही युपीएससी देऊ शकता. एमपीएससीच्या बाबतीमध्ये ओपन कॅटेगरी देऊ शकतो 38व्या एज पर्यंत, कोण ओपन कॅटेगरी, आणि अदर कॅटेगरीचा उल्लेख केला तर 43 एज पर्यंत या ठिकाणी एक्झाम देऊ शकतो. फक्त रेफरन्स काय याच्यामध्ये अटेम्प्टची मर्यादा नाहीये. ज्या अटेम्प्टची मर्यादा कोणासाठी आहे, युपीएससी साठी आहे, एवढेच अटेम्प्ट दिले पाहिजे तुम्ही. एमपीएससी मध्ये असे काय अटेम्प्ट नाहीयेत. तुम्ही वयाच्या 19 वर्षापासून ते कधीपर्यंत 38 वर्षापर्यंत अटेम्प्ट देऊ शकतात. पण एवढा वेळ द्यायचा नाही आपल्याला. त्या ठिकाणी उल्लेख काय करायचा फक्त मी सांगितलं, मिनिमम एज क्रायटेरिया काय, मॅक्सिमम एज क्रायटेरिया काय असा रेफरन्स असेल. पण तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवायचे, सातत्य ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि या अनुषंगाने पाहिलं तर सगळ्यात पहिली स्टेज काय, सगळ्यात पहिली स्टेज आहे सिलेबस माहिती पाहिजे, परीक्षेचे असणारे लेअर माहिती पाहिजे, परीक्षेचे टप्पे माहिती पाहिजे. कारण आता एमपीएससीनं काय केलेलं आहे, एमपीएससीनं 2025 पासून सेम युपीएससीचा असणारा सिलेबस त्या ठिकाणी अडॉप्ट केलेला आहे. त्यामुळे काय, मी आता सिलेबस काय हे डिस्कस नाही करत तुम्हाला, पण तुम्हाला सिलेबस बघणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिली स्टेज कोणती असते परीक्षांमध्ये उतरायची, तुम्हाला टप्पे माहिती पाहिजे. काय असतो, प्री असतो. प्रीच्या अंतर्गत बघितलं तर एमसीक्यू टाईपचे असणारे क्वेश्चन्स असतात त्या ठिकाणी. यामध्ये 2 पेपर आहेत. एक पेपर पहिला पेपर असतो जी असता, 100 क्वेश्चन्स आहे त्याच्यामध्ये, 200 मार्क आहे त्याच्यामध्ये. 7 सब्जेक्टचा उल्लेख आपण ज्याच्यामध्ये करतो, हिस्ट्री, पॉलिटी, इकॉनॉमिक, जिओग्राफी वगैरे सगळे क्वेश्चन सब्जेक्ट याच्यामध्ये असतात. दुसरा पेपर असतो या ठिकाणी सीसॅटचा, सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट. याच्यामध्ये 80 क्वेश्चन्स, 200 मार्क असतात तिथं. हा पेपर जो सीसॅटचा आहे क्वालिफाईंग आहे, हे कळतं आपल्याला सिलेबस बघितल्यानंतर. मग आपण सिलेबसचाच असणार एक सेपरेट व्हिडिओ तयार केलेला आहे ऑलरेडी आपल्या या चॅनलवरती, तो तुम्ही बघून घ्या. त्याच्यामध्ये मी योग्य पद्धतीने असणाऱ्या सगळ्या गोष्टी क्लिअर करून दिलेल्या आहेत. सोबतच तुम्हाला मेन्स आहे, प्री क्वालिफाय केल्यानंतर तुम्हाला मेन्स आहे, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या अनुषंगाने मेन्स आहे, म्हणजे तुम्हाला पेपर लिहायचा आहे. नंतर आहे तुम्हाला इंटरव्ह्यू, 275 मार्काचा असणार इंटरव्ह्यू आहे तुम्हाला. पर्सनॅलिटी टेस्टचा रेफरन्स आहे. ह्या 3 लेअर क्वालिफाय केल्यानंतर तुम्ही एका जिल्ह्याची संपूर्ण जबाबदारी घेता, तुम्ही कलेक्टर होता. हाच मुद्दा राज्यासाठी सुद्धा सेमच आहे. प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू याच कंडिशन मध्ये सेम असणारा पॅटर्न सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला संपूर्ण सिलेबस नीट वाचावं लागेल. सगळ्यात पहिली स्टेज म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला, वेळ तर द्यावा लागणार आहे आपल्याला, डेली सवय करून घ्यायची आपल्याला. प्लस महत्वाचा मुद्दा काय, कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे. तुम्हाला डेली बेसिसवरती अभ्यास करावा लागणार आहे. भले 1 तास करा, 2 तास करा, 3 तास करा, पण तुम्हाला वेळ द्यायचा आहे, अभ्यास करत राहायचं आहे. तिसरी स्टेज अतिशय महत्वाची आहे, सिलेबस तुमच्याकडे असलं पाहिजे. आणि सिलेबस सोबतच काय करायचंय आपल्याला, जर परीक्षा योग्य पद्धतीनं करून घ्यायची असेल तर तुम्हाला सगळे पीवायक्यूज, शक्यतो युपीएससीच्या बाबतीमध्ये 1973 पासूनचे असणारे क्वेश्चन्स आपण कंपाईल केलेत, आम्ही कंपाईल केलेत, आम्ही तुम्हाला देऊ ते, त्याबद्दल तुम्ही रिलॅक्स राहा. पण तुमच्याकडे हे कंपायलेशन असलं पाहिजे. तुम्ही भले ते डाउनलोड करा युपीएससीच्या असणाऱ्या साईटवरती जाऊन, एमपीएससीच्या असणाऱ्या साईटवरती जाऊन, किंवा बुक्स घ्या, त्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत खूप मोठ्या प्रमाणात. आपल्याही असणारे इग्नाइट अकॅडमीचे असणारे बुक्स अवेलेबल आहेत, ते तुम्ही घेऊ शकता. पण हे तुमच्यावर डिपेंड आहे. मी लगेच तुम्हाला काय बोंबार्डिंग करत नाहीये, आमचेच पुस्तकं घ्या, तुमचेच पुस्तकं घ्या, नाही, हे तुमच्यावर डिपेंड आहे. पण आपल्याकडे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहिजे का, त्याच्या बेसवरती कळतं आपल्याला की आयोगाचा असणार माइंडसेट काय आहे. त्यामुळं हा मुद्दा लक्षात घ्यायचा. परीक्षेचा फॉर्मॅट कळाला, सिलेबस समजला, तर तुम्हाला अभ्यास काय करायचं हे कळतं. मग सुरुवात करायचं आपल्याला कशापासून, बेसिक पासून. त्या ठिकाणी असेल बेसिक पाया काय तयार करायचं आपल्याला, बेसिक काय असतो याच्यामध्ये. बेसिक सिंपल, सगळ्यात महत्वाचा मुद्दा, तुम्हाला परीक्षा समजली, विषयाचा आवाका कळाला, सिलेबस बघून घेतला, पीवायक्यू बघितले, त्याच्यावर क्वेश्चन काय लेवलचे असतात, क्वेश्चन काय असतात, त्याचा कॉन्टेक्स्ट कळाला तुम्हाला, मग तुम्हाला समजतं की आपल्याला एनसीआरटीची असणारी पुस्तकं वाचावी लागतात. मग एनसीआरटीची पुस्तकं कोणत्या सिक्वेन्सनं वाचायची, इतिहास वाचायचं, भूगोल वाचायचं, अर्थशास्त्र वाचायचं, समाजशास्त्र वाचायचं, राज्यशास्त्र वाचायचं. बरं, एनसीआरटीची कोणती पुस्तकं वाचायची याचं एक सेपरेटली, डेडिकेटली मी एक व्हिडिओ तयार केलाय सेपरेटली, तो बघू शकता. फक्त ज्यांना स्पेसिफिक, या सेशन मध्ये फक्त आपण काय म्हणतोय, अभ्यास कसा करावा, काय असावी सुरुवात, हे असणारे सुरुवातीचे मुद्दे या ठिकाणी येतात. त्या प्रत्येक मुद्द्यातला एक्सपांड कसा असेल तो आपण वेगळा व्हिडिओ त्याच्यामध्ये करतोय, नाहीतर हाच व्हिडिओ 4-5 तासाचा होऊन जायचा. म्हणून सिम्पली काय लक्षात घ्यायचं,
एनसीआरटी सगळ्यात पहिल्यांदा वाचावं लागतं. मग नंतर आपण बाकीचे सब्जेक्ट असतात, जसं की याच्यातलं असणार भारतीय राज्यघटना, पॉलिटी, लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक असेल, आधुनिक इतिहास असेल, स्पेक्ट्रम असेल किंवा एनसीआरटीचे पुस्तक असतील, भूगोल असेल, नकाशांचा सराव असेल, अर्थशास्त्र असेल, बेसिक संकल्पना असतील, जीडीपी असेल, त्या ठिकाणी बजेटचा मुद्दा काय असतो, असे सगळे मुद्दे तुमचे हळूहळू त्याच्यामध्ये कव्हर व्हायला लागतात. पण सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला वाचावं लागतं हे बेसिक मुद्दे. आता लगेच बेसिक मुद्दे एनसीआरटी पासून वाचायला सुरुवात करायची का? नाही. मग काय करायचं? सगळ्यात पहिल्यांदा स्वतःला आपल्याला त्या सिस्टीम मध्ये इन्व्हॉल्व करून घ्यायचं असेल तर काही बेसिक गोष्टी स्टार्ट करायच्या. त्या 2 सांगतो मी. पहिल्यांदा तुम्ही काय करायचं, युट्यूब वरती 2 चॅनेल आहेत. कोणते चॅनेल आहे? एक आहे सनसद टीव्ही. कोणतं? एक आहे सनसद टीव्ही. या सनसद टीव्ही मध्ये आहे या ठिकाणी संविधान, राज्यघटना कशी तयार झाली त्याच्या संविधान नावाची असणारी सिरीज आहे. 10 एपिसोड आहेत त्याच्यामध्ये, तर ते बघून काढायचं. सोबतच काय, एबीपी न्यूज आहे, हिंदी मधलं चॅनल आहे एबीपी न्यूज. यानं काय केलेलं आहे, यानं प्रधानमंत्री ह्याचे असणारे 2 सिरीज चालू केलेत. त्याचे जवळपास एक 30च्या आसपास वगैरे व्हिडिओज आहेत, ते बघून घेण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला अभ्यासाला इंटरेस्ट येण्यासाठी काय असतो काय नाही, खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी सिनेमॅटोग्राफीचा असणारा रेफरन्स त्याच्यामध्ये मांडलाय. खूप चांगल्या पद्धतीनं गोष्टी स्वरूपामध्ये तो मुद्दे मांडलेत. प्रत्येक पंतप्रधानांच्या कार्यकालामध्ये महत्वपूर्ण इव्हेंट्स कोणते झाले ते त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ते सुरुवातीला 2 व्हिडिओज बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यासोबत सगळ्यात महत्वाचं इनिशियली काय करायचं, हे सगळे मुद्दे स्टार्ट करण्या अगोदर रामचंद्र गुहा सरांचं असणारं 2 पुस्तक आहेत. एक आहे इंडिया आफ्टर गांधी आणि इंडिया बिफोर गांधी. यांची पुस्तकं मराठीमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत, इंग्लिशमध्ये पण आहेत, हिंदीमध्ये पण आहेत. या अनुषंगाने तुम्हाला जी लँग्वेज प्रेफर ठरते त्या लँग्वेजचा असणारा पार्ट घ्यायचा आणि रामचंद्र गुहा सरांचं पुस्तक वाचायला सुरुवात करायची. किमान वाचायला सुरुवात करा. 1200 पेजेसचं पुस्तक आहे, ते कम्प्लीट होणं पॉसिबल नाहीये, पण एक प्रकारे आपल्याला यंत्रणा कळते, भारताबद्दलचे असणारे मुद्दे त्या ठिकाणी समजतात. जसं डिस्कव्हरी ऑफ इंडिया, नेहरूंचं पुस्तक खूप हेल्दी आहे, खूप खूप मोठ्या प्रमाणात ते पुस्तक बघावं लागतं, पण ते लगेचच्या लगेच नको, ते नंतर करू शकता तुम्ही. पण अवांतर वाचनाची असणारी सुरुवात व्हावी म्हणून तुम्हाला रामचंद्र गुहा सरांचे हे 2 पुस्तकं बघायचे आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, याच्याही पेक्षा जास्त महत्व द्यायचंय की तुम्हाला मॅप रिडिंग कळालं पाहिजे. सगळ्यात बेसिक काय पाहिजे तुमच्याकडं, मॅप रिडिंग असलं पाहिजे. मग काय करायचं, आपण लहानपणी खेळायचो पहा. काय खेळायचो, जगाचा नकाशा द्यायचो आणि त्यामध्ये आपण आपल्या जोडीदाराला काय म्हणायचं, त्या ठिकाणी सोबत असलेल्याला त्याला म्हणायचं की मी एक नाव सांगतो नकाशातलं, ते शोधून दाखव. आता तेच खेळायचं आपल्याला. आता परत काय करायचं, कोणकोणते राज्य, कोणकोणते देश, कोणकोणते ठिकाणं, कोणकोणते असणारे लँडस्लाइड असतील, कोणकोणते असणारे यंत्रणेमध्ये आता सध्याला एरप्ट होणारे व्होल्कॅनोज असतील, कोणकोणते असणारे बीचेस असतील, कोणकोणते असणारे स्ट्रेट असतील, ओशन्स असतील, माउंटेन्स असतील, रिव्हर्स असतील, हे सगळं बघण्याचा प्रयत्न करायचा. का? कारण जेवढा मुद्दा आता तुम्ही करंटला बघता, एक्झाम्पल दाखल, आता युएसए काय करतोय, ग्रीनलँडवरती आक्रमण करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे, किंवा ग्रीनलँड डेन्मार्क कडनं आपल्या असणाऱ्या ताब्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करतोय. अशा कंडिशन्स मध्ये ग्रीनलँड कुठे आहे याचं असणार लोकेशनच तुम्हाला माहिती पाहिजे ना. त्यामुळे मॅप रिडिंग परफेक्टली करा. मग त्यासाठी तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी ॲटलासचं असणार बघू शकता, ऑक्सफोर्डचे असणारी बुक्स आहेत मॅपच्या बाबतीमध्ये, ते बघू शकता. बेसिक एनसीआरटीची पुस्तक आहे त्या ठिकाणी 6वी ते 12वीची भूगोलाची, ते बघू शकता. त्यात सगळे मॅप करून कव्हर करण्याचा प्रयत्न करायचं. पण हे करायचंय सगळ्यात पहिल्यांदा करायचं, व्हिडिओज बघा, व्हिडिओ सोबत काय करा, मॅप रिडिंग करा. म्हणजे तुमच्या अभ्यासाची सुरुवात एकदम परफेक्टली होऊ शकते, हे लक्षात घ्यायचं. पण त्याच्यासोबत तुम्हाला करायचं आहे चालू घडामोडी. कारण का, तुम्हाला काय करायचं या ठिकाणी, डेली बेसिसवरती करंट अफेअर्सचे मुद्दे बघायचे. कारण जो विद्यार्थी अपडेट असतो तोच विद्यार्थी या परीक्षांमध्ये योग्य पद्धतीनं क्वालिफाय करू शकतो. म्हणून काय करायचं, आपल्याला करंट अफेअरवरती सगळ्यात जास्त रिलायबल व्हायचं. आपल्याला काय करायचंय, दररोजचे असणार, द हिंदू असेल, एक्सप्रेस असेल, टाइम्स असेल, जे न्यूजपेपर तुम्हाला चांगलं वाटतं, तर सुरुवातीला तुम्हाला चांगलं वाटणं गरजेचं आहे. मी तुम्हाला हिंदू वाचायला सांगितलं, एक्सप्रेस वाचायला सांगितलं, तर त्याला काय अर्थ नाही. तुम्हाला बेस्ट वाटतो तो मुद्दा पहिल्यांदा बघा. नंतर हळूहळू तुम्हाला त्या पेपरचा माइंडसेट कळतो. कारण बऱ्याच वेळा होतं कसं, की पेपर बायस्ड असतात. पेपर स्वतःची बाजू किंवा स्वतःच्या राजकीय नेत्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असतात बऱ्याच वेळा. मग आपल्याला कळायला पाहिजे, त्यासाठी तुम्ही पहिल्यांदा समजा. कारण मी तुमच्यावरती पेपर कोणता वाचायचा हे लादलं ना, तर ते अवघड होऊ शकतो. त्यामुळे काय करायचं, तुम्ही ठरवायचं की तुम्हाला असणारा विषय
तो असणारा न्यूजपेपर कशा पद्धतीने महत्वाचा आहे. पण त्यासोबत काही मॅगझिन आहेत, त्या अनुषंगाने असणारे काही चॅनेल्स आहेत, जसं PIB आहे, राज्यसभा टीव्ही आता सध्याला आहे, संसद टीव्हीच्या नावाने ओळखतो आपण, ते बघा, योजना आहे, कुरुक्षेत्र आहे, असे असणारे मॅगझिन तुम्हाला याच्यामध्ये बघायचे. सोबत आपल्या असणाऱ्या इग्नाइट अकॅडमीचं असणारं जे काही डेली करंट अफेअर आहे का, ते तुम्ही नक्कीच बघा. याच्यामध्ये सगळेच मुद्दे आपले या ठिकाणी आपण कव्हर करत असतो, हे लक्षात घ्यायचं. आणि या UPSCच्या आणि MPSCच्या जर्नीमध्ये सगळ्यात जास्त महत्व आहे त्या आन्सर रायटिंगला. का? प्रिलियम तर ठीक आहे, MCQ आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन त्याच्यामध्ये येतात, फक्त तुम्हाला गोल करायचे, पण तुम्हाला अख्खा मेन्स काय करायचं, लिहायचं. लिहिण्यासाठी सुरुवातीपासूनच नोट्स काढायची सुरुवात आपण करायची आहे. NCERT वाचलं, त्याच्या असणाऱ्या धड्याच्या पाठीमागे जे प्रश्न असतात का, ते सोडवण्यासाठी प्रयत्न करायचा आपल्याला. जे आपण 10वी-12वी पर्यंत केलेला आहे तोच मुद्दा थोडासा आता आणायचा. हळूहळू आपल्याला लिखाणाची सुरुवात करायची. सुरुवातीपासूनच या ठिकाणी मॉडेल आन्सर कसं असावं याची एक आयडिया आली ना बेसिक NCERT पासून. ह्याचे आपण सेपरेट सेशन घेणार आहोत, पण तुमच्या डोक्यामध्ये कॉन्स्टंट ठेवायचं की तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी तुम्हाला या असणाऱ्या आन्सर रायटिंगला भर द्यायचा आहे. प्लस महत्वाचा मुद्दा तुम्हाला काय करावं लागणार आहे, सुरुवातीला सांगितलं, सातत्य महत्वाचं आहे, कन्सिस्टन्सी महत्वाचं आहे. तुम्हाला स्वतःचं वेळापत्र तयार करता आलं ठीक, नाही केलं तरी चालेल, पण कमीत कमी दररोज काही ठराविक तास तर अभ्यास करायचे. प्रिलियम मेन्स असणारा दोन्ही मुद्दे तयार करायचे. आठवड्यातून एकदा रिव्हिजन, MCQ प्रॅक्टिस करायची आहेत आपल्याला. हे सगळ्या गोष्टी आहेत. कारण का, प्री पास होणं गरजेचं आहे ना. प्री कसं आहे, MCQ वरती. मग MCQ डिकोड कसा करायचा असतो, जेवढे जास्त तुम्ही MCQ सॉल्व्ह करता, जेवढे जास्त तुम्ही MCQ बघता, तर त्याची एक सवय होऊन जाते. पॅटर्न कळतो तुम्हाला. UPSC कसे क्वेश्चन करतो MCQ मध्ये, त्याचे आन्सर्स कुठे असतात. कधी कधी एखादं ऍब्सोल्यूट असणारं जे काय स्टेटमेंट आहे का, ते चुकतात, ते चुकीचे असतात. ह्याचे असणारे पॅटर्न तुम्हाला क्लिक झालं ना, तर तुम्ही इझिली प्रीचे असणारे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता आणि परीक्षा पास होण्याची शक्यता तुमची वाढू शकते. त्यामुळे काय करायचं आपल्याला, याचा फायदा जास्तीत जास्त करायचा. रिव्हिजन किती करायचं, म्हणजे वेळापत्रक तुमच्या डोक्यामध्ये असावं. बऱ्याच वेळा असं म्हणतात की वेळापत्रक सेट केल्यानंतर वेळापत्रक फॉलो केले जात नाही. ठीक आहे, काय हरकत आहे ना, सोडून द्या मग तो मुद्दा. पण त्याच्यासोबतच, त्याच्या अगोदरच तुम्ही काय करणं अपेक्षित आहे, या ठिकाणी तुम्ही या सगळ्या गोष्टी तुमच्या असणाऱ्या डोक्यामध्ये पेजवरती उतरवण्याचा प्रयत्न करा. त्या अनुषंगाने तुम्हाला तो फॉलो घ्यायचंय, हे लक्षात घ्यायचंय. या मुद्द्यांच्या अनुषंगानेच तुम्हाला प्रयत्न करत राहायचंय आणि प्रत्यक्षात तुमच्या असणाऱ्या अभ्यासाला योग्य पद्धतीची गती सुरुवात केल्यानंतर मिळणार आहे. तर हा असेल आपला सुरुवातीचा मुद्दा, सुरुवातीचं लेक्चर. आपण पहिल्या सेशनला तुम्हाला सांगतोय, अभ्यास करायचं आहे, अभ्यासाची सुरुवात करायची आहे. UPSC MPSC ठरवत आहे. निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही विचार डोळ्यासमोर आहेत. लोक खूप काही बोलतायत, अरे साहेब लोक ऑप्शन नाहीत ना बाहेर. तुम्ही जर चांगल्या पद्धतीचे ऑप्शन जर अवेलेबल केले असते, तर त्या ठिकाणी या असणाऱ्या सेक्टरमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ऑटोमॅटिक त्या ठिकाणी कमी झाली असती. आणि बऱ्याच वेळा तुम्ही या सेक्टरवरती ब्लेम करताय, जो सेक्टर तुम्हाला एवढं नॉलेज देतोय. या नॉलेजच्या बेसवरती तुम्ही कुठेही काही करू शकता. जो विद्यार्थी आयुष्यात एकदा तरी UPSC MPSC अभ्यास करतो ना, तो त्याच्या सेक्टरमध्ये कधीच वाया जात नाही. हाच खूप महत्वाचा मुद्दा. का, तुम्हाला सगळंच माहिती आहे ना, चालू घडामोडी माहिती आहे तुम्हाला, कोणता देश काय करतोय, कोणते असणारे इव्हेंट आता सध्या चर्चेमध्ये येतात, कोणत्या वस्तू विकल्या जात आहेत, कोणत्या वस्तूंचा ट्रेंड आहे, हे जर तुम्हाला कळायला लागलं, तर बिझनेस कोणत्या सेक्टरमध्ये करायचा, कोणत्या वस्तूंसाठी करायचा, याची सुद्धा बेसिक आयडिया येऊ जाते. ठीक आहे, तर या अनुषंगाने या स्पर्धा परीक्षांच्या तयारीमध्ये येत आहे सगळ्यांचं वेलकम. आणि इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून तुम्हाला क्वालिटी कंटेंट आणि क्वालिटी असणारा सपोर्ट या ठिकाणी मिळत राहील. त्याबद्दल तुम्ही रिलॅक्स राहा. चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून ठेवा, म्हणजे असे सगळे नवीन नवीन व्हिडिओ, असे क्वालिटी कंटेंट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचावे यासाठी बेल आयकॉनवरती प्रेस करणं आवश्यक असणार आहे. ठीक आहे, आणि हा असणारा व्हिडिओ जे विद्यार्थी तयारी करतायत एकदम बेसिक पासून, तुमचे रिलेटिव्ह असतील, तुमच्या ओळखीचे कोणी लोक असतील, त्याचं कल्याण व्हावं असं तुम्हाला वाटत असेल, आपल्या सगळ्यांनाच वाटतं सगळ्यांचं कल्याण व्हावं. ओके, पण पहिल्यांदा आपलं कल्याण व्हावं यासाठी तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघणं आवश्यक आहे. त्यानंतर सगळ्यांना व्हिडिओ शेअर करा आणि भेटूया आपण अशाच पुढच्या असणाऱ्या नवीन सेशन्स मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. थँक्यू.